गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एक दोन्ही एकत्र झालं त्याचाही मला मनापासून आनंद आहे की एखाद्या घरामध्ये दोन पक्षी विभागून व्हावे, तर ते तसेच पद्धतीने देशमुख कुटुंबाच्या बाबतीमध्ये माझ्या शुभेच्छा आहेत। ही मंडळी आज आलेली आहे, दोन्ही डॉक्टर, पण मी गणपतरावची सेवा 30 वर्ष केलेली आहे, 25 वर्ष। नुसती सेवा नाही तर गणपतरावच्या कपडे धुऱ्यासकटची सेवा मी बाहेर असताना ते वयस्कर झाले होते, दिल्लीला आम्ही मिळून जायचं, त्यामुळे ह्या दोन नातवांपेक्षा गणपतरावची सेवा माझी जास्त आहे, त्यामुळे माझा थोडाच हक्क त्याच्यावर जादाच आहे असं मला वाटतं। विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि महायुतीत तिढा पडल्याची चर्चा सुरू झाली। 5 विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या समवेत मी तालुक्याच्या राजकारणात वावरत होतो। स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी म्हणजेच आबासाहेब देशमुख यांच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख या दोन्ही नातवांपेक्षा तालुक्याच्या राजकारणात मी स्वर्गीय आबासाहेब यांच्याबरोबर वावरत आलो। बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख यांच्यापेक्षा जास्त कार्यकाळ राजकारणात मी आबासाहेबांसोबत होतो। मी दौऱ्यावर गेल्यानंतर अगदी स्वर्गीय गणपतरावजी आबांचे कपडे देखील धुतलेत। हे दोन नातू राजकारणात नुकतेच आलेत, त्यामुळे त्यांनी यावेळी मला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा दीपक आबा साळुंखे यांनी 2च दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केली होती। शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे भाळवून येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांना दीपक आबांच्या या विधानाची आठवण करून दिली असता पहा काय म्हणाले डॉक्टर देशमुख बंधू। दीपक आबा असं म्हणताय की मागील 5 टर्ममध्ये मी स्वर्गीय गणपती आबांना मदत केली, मी अगदी त्यांच्या प्रवासाला गेल्यानंतर कपडेही धुतलेले आहेत। हे 2 बंधू आत्ता आलेले, त्यांनी मला एक वेळ संधी द्यावी। स्वर्गीय आबासाहेब हे स्वावलंबी होते, ते आमच्यासारख्या नातवाला त्यांची कामं करू देत नव्हते, तर त्यांची कपडे कुणी धुण्याचा प्रश्न येत नाही। निश्चितपणे अशा प्रकारचा कोणताही गैरसमज या तालुक्यात आणि महाराष्ट्रात पसरवण्याची कुणीही ती जबाबदारी घेऊ नये। मी विनंती करतो की मला माहीत आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, 92व्या वर्षी मी आबासाहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्यांनी स्वतःची अंतर्वस्त्र स्वतः धुतली होती, त्याचा साक्षीदार मी आहे। अशा प्रकारची अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवू नये। दुसरी गोष्ट, स्वर्गीय आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना पवारसाहेबांना वेळोवेळी मदत केलेली आहे, पुरोगामी विचाराला मदत केलेली आहे। त्याचबरोबर दीपक आबांनीही मागची 4-5 टर्म आबासाहेबांना मदत केलेली, त्यांचे ते उपकार किंवा त्यांचं ते सहकार्य आम्ही 100% निश्चित आबासाहेबांनी त्याची उतराई केली होती, कारण पवारसाहेबांना विनंती करून विधान परिषदेवरती त्यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं। त्याची उतराई आबासाहेबांनी मागच्या 2009 सालीच केलेली आहे। कपडे धुण्याचा जो प्रश्न आहे, तर मी त्यांच्या राजकारणापलीकडे आमच्या चर्चा होत असतात, त्यांनी त्यांच्या मुखातूनच मला सांगितलं होतं की मला सवय नव्हती कपडे धुवायची, तर मी 7-7, 5-5 अंतर्वस्त्र घेऊन जायचो आणि त्यावेळेस
पंत आणि आबासाहेब स्वतःचे कपडे स्वतः धुत असले त्यावेळेस आम्हाला लाज वाटली आणि आम्ही शिकलो त्यांच्यापासून की स्वावलंबी कसं बनायचं. आणि आजही त्याच्यामध्ये लाज वाटायची कोणाची गरज नाही. स्वतःचे अंतर्वस्त्र असू दे, कुठलंही काम असो, तर स्वावलंबी पद्धतीने कुणी केल्यानंतर त्याची लाज वाटण्याचे कारण नाही. ते त्यांनी स्वतः सांगितलं, त्यांच्या मुखातून सांगितलं की असे आदर्श आम्ही घेतले आणि त्यानंतर राजकारण सुरू केलं. आणि आबासाहेब स्वतःचं ताट पण कोणाला उचलून न देणाऱ्या व्यक्ती होते, एवढे स्वावलंबी होते. तर ते दुसऱ्याला कपडे धुवायला कधीही सांगणार नाही. असं दतांत काहीतरी एकतर तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालं असेल किंवा त्यांच्याकडून ऐकताना तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल असं मला वाटतं. आणि आबा अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाहीत हेही मला मी ते आवर्जून सांगतो. आबा असं वक्तव्य करणार नाहीत. ते आबांना आदर्शच म्हणत होते. आम्हीही वेळोवेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मदत केलेली आहे, जिल्ह्याच्या राजकारणामध्येही मदत केलेली आहे. असं होणारच नाही. 25 वर्षाच्या राजकारणामध्ये आबासाहेबांनी वेळोवेळी सर्वच मित्रपक्षांना मदत केलेली आहे. इथल्याही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पंत असतील, मोहिते पाटील असतील, या सर्वांना एकत्र घेऊन लढाई न होता, राजकारण न होता जिल्ह्याचं राजकारण करण्यामध्ये आबासाहेबांनी पुढाकार घेतला होता. या माध्यमातून तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. आणि आबासाहेबांवर कोण टीका करत असतील तर त्यांना त्यांचं लखलाभ आणि ते जी वाक्य वापरते त्याच्यात फक्त त्यांनी आरशासमोर ठेवून स्वतः ते वक्तव्य पुन्हा एकदा उच्चारावं आणि आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं.